मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ज्या पीडितेने आरोप केले होते या पीडितेला खंडणी दिल्याप्रकरणी प्रभाकर देशमुख जे माजी IAS अधिकारी आहेत त्यांची आज सातारा पोलिसांकडून चौकशी करण्यात आलेली आहे। कोरेगाव पार्क या परिसरातील ही आलिशान इमारत आहे। या आलिशान इमारतीमध्ये 502 नंबरचा जो फ्लॅट आहे प्रभाकर देशमुख यांचा आहे आणि याच ठिकाणी काही वेळापूर्वी सातारा पोलीस दाखल झाले होते आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भात प्रभाकर देशमुख यांचंही नाव आता पुढे आलेलं आहे। आणि काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या जयकुमार गोरेंवरती ज्या पीडितेने आरोप केले होते यामध्ये प्रभाकर देशमुख देखील या पीडितेच्या संपर्कात होते अशा पद्धतीचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता। तसं कॉल रेकॉर्ड सुद्धा असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे आणि याच प्रकरणामध्ये आता प्रभाकर देशमुख यांची चौकशी करण्यात आलेली आहे। स्वतः प्रभाकर देशमुख या इमारतीत नसल्याची माहिती मिळते। त्यांचे जे चालक आहेत त्यांची देखील चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय समोर येतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आणि ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर देखील आरोप केले होते की यांचं देखील या सगळ्या प्रकरणाशी संबंध आहे। या सोसायटीचे चेअरमन आता आपल्या सोबत आहेत। सर, नेमकं काय प्रकरण आहे? या ठिकाणी सातारा पोलीस देखील पोहोचले होते। त्यांनी असं सांगितलं की आम्ही साहेबांच्या चौकशीसाठी इथं आलोय। मी त्यांना विचारणा केली की तुमच्याकडे काही लेखी प्रूफ वगैरे आहे का? तर ते म्हणले मी घेऊन येतो म्हणले, किंवा वॉरंट आहे का, काय आहे का? मी तशी आणि मला फुटेज मागितलं त्यांनी। तर मी म्हणलं तसं कसं फुटेज देणार मी, की मला तुम्ही काहीतरी द्या ऑथेंटिक। तर देऊ शकतो म्हणलं मी। मग ते म्हणले मी घेऊन येतो। मग ते आणायला गेलेत पोलीस स्टेशनला कोरेगाव पार्कच्या, असं त्यांनी मला सांगितलं। आता प्रभाकर देशमुख आता आहेत का त्यांच्या फ्लॅटमध्ये की दिसले नाहीत? आज तरी काही दिसले नाहीत। पोलिसांनी अजून काही तुमच्याकडे माहिती मागितली नाही? ते म्हटले तुम्ही पाहिले का येता जाता? तर मी म्हटलं मला तर काही दिसले नाहीत एवढं काल आज। आणि माझं काय ते एका वेळेस थोडीच आम्ही बाहेर पडतो आणि येतो जातो, त्यामुळे ते कधी जातात मी कधी येतो बाहेर असं सांगितलं त्यांना मी। सातारा पोलीस हां, ते म्हणले आम्ही दहिवडीवरून आलोय मान तालुक्यातून, असं त्यांनी मला सांगितलं। आणि आम्ही कोरेगाव पार्कच्या पोलीस स्टेशनची मदत घेतोय असंही त्यांनी सांगितलं मला। ठीक आहे, मी म्हटलं तुम्हाला जे काय मदत करतो म्हटलं मी, फक्त मला लेखी स्वरूपात द्या तुम्ही काहीतरी, असं त्यांना सांगितलं। त्यांच्या चालकाला काही ताब्यात घेतलं असल्याची माहिती मला सकाळी समजलं की त्यांचा चालक रात्री त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे असं समजलं सकाळी मला। मग ते काय पुढं काही झालं माहित नाही त्यांचं। पण प्रभाकर देशमुखांची ही जी चौकशी झाली ही जयकुमार गोरेंच्या प्रकरणासंदर्भात चौकशी झाली असं त्यांनी सांगितलं मला। जयकुमार गोरेंच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी म्हटले नाव घेतलं वगैरे असं ते बोलत होते। मी म्हटलं ठीक आहे, या गोष्टी ठीक आहेत म्हटलं, तुम्हाला मी सहकार्य करतो, पण मला तुम्ही लेखी स्वरूपात द्या काय असेल ते। आपलं काय नाव? माझं नाव शिवाजी आहे ॲक्च्युली, पण मला बाळासाहेब कदम म्हणतात। बाळासाहेब कदम हे या सोसायटीचे चेअरमन आहेत आणि जे सातारा पोलीस आले होते त्यांनी देखील या सोसायटीचे चेअरमन जे बाळासाहेब कदम आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि या सगळ्या प्रकरणाची माहिती देखील त्यांना दिल्याचं कदम साहेबांनी सांगितलेलं आहे। आणि पोलीस पुन्हा एकदा या ठिकाणी येणार आणि या संपूर्ण प्रकरणासंदर्भात प्रभाकर देशमुखांची पुन्हा चौकशी केली जाणार असं देखील पोलिसांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे या चौकशीनंतर प्रभाकर देशमुख यांना पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। त्यामुळे या पुढच्या घडामोडी नेमक्या काय घडतील हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।